नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय गवारीच्या शेंगांचा ठेचा। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं गवार घेतली निवडून, तेल घेतलंय, शेंगदाणे घेतलेत, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, जिरे घेतले अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण आता हे सर्व भाजून घेणार आहोत। आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, त्यात आपण मिरची टाकून घेणार आहोत। आपल्या मिरच्या थोड्या फ्राय झाल्यात, आता आपण त्यात लसूण घालणार आहोत। जिरे, शेंगदाणे घालून घेणार आहोत। सर्व चांगलं भाजून घेणार आहोत आपण। आता आपलं हे सर्व भाजून झालंय, आपण एका प्लेटमध्ये याला थंड होण्यासाठी ठेवूया, काढून घेणार आहोत। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण गॅसवर कढईत तेल टाकलेलं आहे, त्यात आपण ही गवार घालून घेणार आहोत, चांगली भाजून घेणार आहोत। गवार आपण फुल गॅसवर 2 मिनिटांसाठी चांगली भाजून घेणार आहोत। आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आपण गवार छान अशी भाजून घेतली, तुम्ही बघू शकता। आता आपण कमी गॅसवर 5 मिनिटाच्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। शिजताना यात पाणी घालायचं नाही, तशी शिजवायची वाफेवर। तर आपली 5 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता आपली गवार छान अशी शिजलेली आहे। आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया। आपण आता हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आपण गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे, आपण त्यात हे वाटण घालणार आहोत। कमी गॅसवर हे 1 मिनिटासाठी आपण फ्राय करून घेतोय। आपली गवार थंड झालेली आहे, आपण तिला मिक्सरमध्ये असे जाडसर वाटून घेतोय। चालवताना डायरेक्ट नाही ह्याचा सुरू करायचा, चालू बंद पद्धतीने गवार वाटून घेतलेली आहे। आपला ठेचा 1 मिनिटासाठी फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात ही वाटलेली गवार टाकून घेणार आहोत। आता हे आपण दोन्ही चांगलं मिक्स करून घेणार आहोत। दोन्ही चांगले एकजीव करून घ्यायचे, त्याचा फ्लेवर आपल्याला एकत्र हे करायचं आहे। हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आपण कमी गॅसवर याला 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। आता आपले 3 मिनिटं झालेले आहे, आपण बघू शकता त्याचा छानपैकी तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत। ज्याला गवार आवडत नाही ती आवडीने हा ठेचा खाऊ शकता। अशा पद्धतीने आपला गवारीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा खायला खूप चविष्ट लागतो। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।